यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्यांकडे पैसे सापडले आहेत आणि त्याच्यावर कारवाई सुरू काय सांगा? मला काल रात्री मेसेज आला होता की अशा अँटी करप्शनवाल्यांनी तिथं धाड टाकली आणि कोणत्या तरी मंत्र्याच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी सापडलं. आज सकाळी कळलं की ते नरहरी झिरवाळांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी घडल्या. खरं बीजेपीचं हे षडयंत्र असू शकतं नरहरी झिरवाळांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं. पण त्याच्या पलीकडे माझं ठाम मत असं आहे की आता मंत्रालयामध्ये ह्याच गोष्टी सुरू आहे आणि कोणत्याही मंत्रालयामध्ये तुम्ही जा, कोणाच्याही ऑफिसमध्ये जा, टक्केवारीचा हिशोब तिथे आहे आणि आता तो लोकांसोबत त्याचं त्याचं उघड झालेलं आहे. तर प्रत्येक मंत्र्याच्या ऑफिसमध्ये या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. टक्केवारीचं सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे असंच मी म्हणेन. यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्यांकडे पैसे सापडले आहेत आणि त्याच्यावर कारवाई सुरू काय सांगा? मला काल रात्री मेसेज आला होता की अशा अँटी करप्शनवाल्यांनी तिथं धाड टाकली आणि कोणत्या तरी मंत्र्याच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी सापडलं. आज सकाळी कळलं की ते नरहरी झिरवाळांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी घडल्या. खरं बीजेपीचं हे षडयंत्र असू शकतं नरहरी झिरवाळांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं. पण त्याच्या पलीकडे माझं ठाम मत असं आहे की आता मंत्रालयामध्ये ह्याच गोष्टी सुरू आहे आणि कोणत्याही मंत्रालयामध्ये तुम्ही जा, कोणाच्याही ऑफिसमध्ये जा, टक्केवारीचा हिशोब तिथे आहे आणि आता तो लोकांसोबत त्याचं त्याचं उघड झालेलं आहे. तर प्रत्येक मंत्र्याच्या ऑफिसमध्ये या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. टक्केवारीचं सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे असंच मी म्हणेन.